एवढा बघू का काय बघा तुम्ही 140 दोन्ही बंद आणि आपल्या 500 नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज बनवायची होती मला माशाची भाजी, म्हणून मार्केटला गेलो होतो आम्ही. तर येताना भाजीपाला खूप फ्रेश दिसला, तर मग भाजीपाला पण घेऊन आलो. तर त्यामध्ये मेथी खूप फ्रेश होती, तर मग मेथीची पण एक जोडी घेऊन आली होती मी इथं. त्यानंतर मग मी सगळा भाजीपाला व्यवस्थित लावून घेतला, कारण त्याच्यानंतर मला बनवायचा होता स्वयंपाक करून घ्यायचा होता. तर येताना थोडंसं पाऊस पण चालू होता रिमझिम असा, तर मग मी थोडीशी भिजले होते, तर मग आम्ही कपडे चेंज करून घेतले. तर चला, इथे माझं सगळं व्यवस्थित लावून ठेवायचं चालू होतं. भाजीसाठी मी एक नारळ पण घेऊन आले होते. तर हे इकडे मला नारळ सोलून देत होते आणि त्यांना हसायला येत होतं, कारण आम्ही त्यांना चिडवत होतो. ते स्क्रूड्रायव्हर छोटासा असल्यामुळे ते सोलायला जमत नव्हतं व्यवस्थित. तर कसं तरी करून त्यांनी तेवढं सोलून घेतलं आणि त्यामध्ये ते वाजून बघत होते किती पाणी म्हणून. तर पाणी खूप सगळं होतं, म्हणून आम्ही एका ग्लासमध्ये ते पाणी पण काढलं. तर एक अर्ध्या ग्लासच्या आसपास पाणी निघालं होतं त्यामध्ये. आणि नारळ सोलत असताना त्यांना स्क्रूड्रायव्हर थोडासा लागला हाताला. तर मग इथे मी त्यांना आयडीन लावून दिली आणि आयडीन लावल्याच्या नंतर मग मी नारळ सोलायचा प्रयत्न केला. तर मला पण हसायला येत होतं. कसं तरी करून आम्ही तेवढं नारळ सोललं आणि नारळ सोलून झाल्याच्या नंतर आधीच खूप उशीर झाला होता. मग मी लागले स्वयंपाक करायच्या तयारीला. तर चला, मी आज बनवणार होते माशाची भाजी. तर सगळे मासे व्यवस्थित क्लीन करून घेतले, स्वच्छ असे धुवून घेतले 2-3 पाण्याने. आणि आज बनवणार होते मी काळ्या मसाल्यात माशाची भाजी आणि फ्राय. तर त्यासाठी जिथं स्वच्छ मासे धुवून घेतल्याच्या नंतर मग भाजीचे मासे आणि फ्रायसाठी लागणारे मासे, दोन्ही मासे मी वेगवेगळे करून घेतले. तर चला बघू, तुम्हाला दाखवते रेसिपी कशी करते म्हणून. काळ्या मसाल्यात माशाची भाजी खूप छान लागते आणि फ्राय पण केली होती मी सोबतच. तर इथे मी मासे सेपरेट करून घेतले आणि भाजीचे मासे साईडला ठेवून दिले, कारण आधी आपण करणार होतो फ्राय. तर इथे तीच तयारी चालू होती माझी. तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघू. इथे मी ओलं खोबरं, कांदा, हरभऱ्याची डाळ आणि आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि एक टोमॅटो घेतला होता. तर आपल्याला खड्या मसाल्यामध्ये मी इथं धने, शहाजिरा, लवंग, मिरे हे सगळं घेतलं होतं. आणि मसाला भाजायच्या अगोदर मी इकडं माशाला मस्त हळद, मीठ आणि लाल तिखट लावलं आणि थोड्या वेळासाठी साईडला ठेवले. तर त्याला मी अद्रक लसूण लास्टला लावणार होते, कारण माशाला मीठ लावल्याच्या नंतर थोडंसं पाणी सुटतं म्हणून. तर इकडे सगळं असं व्यवस्थित लावून घेतलं मी माशाला आणि साईडला ठेवलं. हे अर्ध्या तास अगोदरच आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. तर त्यानंतर मसाला भाजायला घेतला. तर मसाल्यामध्ये मी हिरवी मिरची आणि खडा मसाले आणि धने सगळे व्यवस्थित भाजून घेतले आणि त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ पण टाकली आणि सगळा मसाला व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर मिक्सरला बारीक करून घेतला. तर इकडे भाजीची सगळी तयारी झाली होती आपली. तर याच्यानंतर आपल्याला करायचे होते मासे फ्राय. तर मासे फ्राय करायसाठी त्यामध्ये मी मस्त असे अद्रक लसूणची पेस्ट टाकली, अर्ध लिंबू टाकलं त्यामध्ये आणि सगळ्या माशाला व्यवस्थित लावून घेतलं. आणि सगळ्या माशाला व्यवस्थित लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ते करायचे होते फ्राय. मी तव्यावरच फ्राय करणार होते, कारण कमी तेलात होतात आणि जास्त तेलकट लागत. तर मस्त असे मासे फ्राय करायला ठेवले होते मी. तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि लगेच मासे आपल्याला पलटी करायचे नाही, थोडा वेळ असेच राहू द्यायचे, म्हणजे खाली चिटकत नाहीत ते. तोपर्यंत मसाला बारीक करून आपले मस्त असे फ्राय होत होते मासे. इकडे मग मी भाजी करून घेतली. तर त्यासाठी मी अगोदर कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि लगेच टोमॅटो टाकले आणि त्यामध्ये मग मी हळद, मीठ आणि थोडीशी कांदा लसूण मसाला, थोडं लाल तिखट टाकलं आणि मस्त असं फ्राय केलं. तर हे मस्त असं फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी खोबऱ्याची पेस्ट जी असते ती टाकली आणि व्यवस्थित असं फ्राय केलं, छान असं तेल सुटेपर्यंत. तर इकडे आपले मासे पण फ्राय होत होते आणि सोबतच भाजी पण करत होते मी, कारण थोडासा उशीर झाला होता स्वयंपाक करायला. तर इकडे मस्त अशी पेस्ट फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये काळा मसाला टाकला मी आणि तो पण एक चांगला मिक्सर करून घेतला आणि एक अर्ध्या मिनिटासाठी झाकून ठेवला त्याला तेल सुटेपर्यंत.
तर चला, आपली इकडं मस्त अशी भाजीची तयारी चालू होती आणि मासे पण फ्राय झाले होते. माशामध्ये मी तांदळाचं पीठ किंवा रवा नव्हता यूज केला, तसेच फ्राय केले होते. असे पण खूप टेस्टी लागतात. तर चला, इकडे आपले मासे पण फ्राय झाले होते आणि भाजी पण तयारी अर्धी झालीच होती. तर इकडे मासे असे व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतले आणि बघू शकता आपले मासे मस्त किती छान फ्राय झालेत. तर इकडे आपली भाजीचा मसाला पण भाजून रेडी झाला होता. याच्यामध्ये आता आपल्याला मासे ॲड करायचेत आणि छान असं अर्धा मिनटासाठी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून भाजी पातळ करू शकता. तर इथे माझी भाजीची सगळी तयारी झाली आणि भाजी पण आपली रेडी झालीच होती. तर त्यामध्ये नंतर मग मी पाणी टाकलं आणि बघू शकता आपली भाजी. इकडे आपले मासे पण फ्राय झाले होते आणि भाजी पण झाली होती. नंतर मग मी चपात्या करून घेतल्या आणि चपात्या करून झाल्याच्या नंतर मग सगळ्याला जेवायला वाढून घेतलं, कारण सगळ्याला खूप भूक लागली होती. तर भाजी सगळ्यांना खूप आवडली होती, खूप टेस्टी झाली होती. मासे पण खूप छान फ्राय झाले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.